जर आमच्या मुली महिला रात्री उशिरा बसायचं म्हटलं रिक्षात तर पिंक आहे का, पिंक असल्यावर महिलाच ते चालवणार, महिलांना घेऊन जातील, सुरक्षित जातील, काही डोक्याला ताप नाही. अशा पद्धतीने एक खूप चांगली योजना ही आलेली आहे. दुसरं, सन्माननीय पृथ्वीराज बाबांना मला सांगायचं की बाबा तुम्ही काहींनी सांगितलं 1,500 काय देताय, 5,000 द्या. अरे तुम्ही तर दमडा दिला नाही, कुठं 5,000 द्या म्हणता. यामध्ये उगीच शेवटी आपला स्वतःच्या खिशामध्ये किती आहे ते बघूनच ओवाळणी टाकावी लागते. का खिसा मोकळा असल्यावर फाटक्या खिशात तर काय देणार आहे का, दमडी तरी देणार आहे का. आणि त्याच्यामध्ये मला बाबा तुमचं विशेष वाटतंय, तुम्ही सांगितलं, सांगतो ना, तुम्ही सांगितलं की आमचं सरकार केंद्रात आलं असतं तर आम्ही 1,00,000 रुपये देणार होतो. जयंतराव, 1,00,000 रुपये म्हणजे वर्षाला 8.5 लाख रुपये, 8,500 रुपये, सॉरी, महिन्याला 8,500 रुपये, वर्षाला 1,00,000 रुपये. आता हे साहेब जरा ऐका. अरे बाबा थांबा ना बाबा. त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस 1,500 रुपये देतोय वर्षाला, महिन्याला, आणि वर्षाला 15,000, 18,000, 18,000मध्ये तुम्ही विचार करा आपल्याला 46,000 कोटी रुपये खर्च येतोय. 2.5 कोटी रुपये, 2.5 कोटी महिला, म्हणजे हे जर आता बाबा काय सांगतात, आम्ही आल्यानंतर आम्ही 1,00,000 रुपये देऊ. थांबा ना, ऐका, तुम्ही इथं देणार म्हणून काल सांगितलंय, ऑन पेपर आहे, त्यामध्ये 8,500 रुपये महिन्याला द्यायचे म्हटल्यानंतर 1,00,000चा हिशोब काढला तर आपल्याला 2.5 कोटी रुपये लागत आहेत. कुठं 2.5 नाही, 2.5 लाख कोटी, 2.5 लाख कोटीच ना, 2.5 लाख कोटी. आपलं बजेट किती, अरे काहीतरी लोकांना पटेल असं सांगा. 2.5 लाख कोटी. एक मिनिट, आता थांबा ना, तुम्ही बोला ना, राईट टू रिप्लाय आहे ना, राईट टू रिप्लाय आहे ना. अध्यक्ष महोदय, मला माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींना सांगायचं आहे, मी 10 वेळेला अर्थसंकल्प सादर केला, मी कधी खोटं बोलत नाही, मी शब्दाचा पक्का आहे. अजित पवारचा वादा आहे, असा तसा वादा नाहीये. अध्यक्ष महोदय त्यांनी जे सांगितलं, विरोधी पक्षनेते 1,00,000 रुपये महिन्याला, वर्षाला, त्याचा हिशोब काढला तर एक, म्हणजे जयंतराव तुम्ही पण विचार करा. आओ यशोमती ताई, काल पृथ्वीराज बाबा तुमच्या समोर बसलेले उत्तर देत असताना म्हटले की आम्ही आता विधानसभेला देखील जाहीरनाम्यामध्ये आणणार आहे. मी रेकॉर्ड काढून दाखवतो. केंद्रातली योजना असेल, थांबा एक मिनिट, केंद्रातली योजना असेल, केंद्रातल्या अध्यक्ष महोदय, केंद्रातली योजना असली तरी हिशोब काढा. आपले 10% धरले आणि 100% महिला तिकडच्या धरल्या तर 25 लाख कोटी, 25 लाख कोटी. आपल्या इथं राज्याचं, देशाचा GSTचं जे उत्पन्न आहे ते आहे 22 लाख कोटी आणि 25 लाख कोटी, काही पण म्हणजे न पटेल असं. आणि का मला त्यांनी सांगितलं लबाडा घरचा आवतनं, जेवल्याशिवाय काही करत नाही, तसंच त्यांचं आहे. मी तेही सांगेन, 2004ला 3-4ला ज्यावेळेस सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही देखील त्या सरकारमध्ये होतो. त्यावेळेस आमचं जास्त चालत नव्हतं, आम्ही तिथं सिनियर म्हणून मोडत नव्हतो, आपण सेकंड लाईनीत असायचो जयंतराव. आणि त्यावेळेस मोफत वीज बिल करायचा निर्णय घेतला, एक बिल मोफत दिलं आणि पुन्हा सरकार आल्यानंतर म्हणले हे चुनावी घोषणा होती, खरं नव्हतं. आणि नंतर ते मागं घेण्यात आलं, ते मागं घेण्यात आलं. ही गोष्ट खरी आहे, मी त्याचा साक्षीदार आहे. मला महाराष्ट्राला सांगायचं आहे की मागं त्यांनी ती पूर्ण नेलं नाही, केलं नाही. मी आज सभागृहाला सांगतो, आम्ही जे 1 हॉर्सपॉवर पासून 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत वीज बिल माफ केलेलं आहे, ते
काही एका बिला करता नाही, कायम पुढं कायम ठेवायचंय. त्याच्याकरता शेतकऱ्यांनी आम्हीच ते राबवणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला परत द्यायचंय, पाठवायचं इथं तर कायम होणार ना. हे पाठवलेलं मागे घेतील, यांना पाठवून काही उपयोग नाही. त्यामुळं अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगतो, आम्ही मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी याचा फार बारकाईने अभ्यास केला. तुम्ही म्हणाल कसं काय पुढे करणार आहे. काल देवेंद्रजींनी सांगितलं आपण एकंदरीत 9000 मेगावॅट वीज सोलरवर तयार करतोय. सगळ्या जमिनी वगैरे दिल्या, टेंडर निघालेली आहेत. तेवढी वीज आपल्याला ₹2.80 ते ₹3.20 मिळते. आताची वीज आपल्याला ₹7 द्यावी लागती. शेतकऱ्यांना सबसिडी तो सगळा भार आपल्याला सहन करावा लागतोय. ही वीज आपण देतोय, त्याच्यात 14,000 कोटी रुपये राज्य सरकारने भार उचललेला आहे. परंतु दरवर्षी त्याच्यात 14,000, 13,000, 12,000 असं कमी कमी होणार आहे. आणि स्वतः ऊर्जा मंत्र्यांनी काल सभागृहाला सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टीला 1.5 वर्ष लागणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.